हाय, गुड इव्हनिंग मित्रांनो. आता निघालोय पुण्याला, बहिणीकडे चाललोय. असंच माझ्यासोबत तिघे जण आहेत, साहिल आहे, दीपक आहे, माधुरी आहे. बघू आता पुण्याला गेल्यावरती उद्याचा काय प्लॅन होतोय. आता संध्याकाळी जाताना आम्ही मिसिंग लिंक वरून जाणार आहे. जर थांबून आम्हाला काय व्हिडिओ वगैरे काय मिसिंग लिंक दाखवायला जर भेटलंच, अलाव नाही करत भेटलं तर तुम्हाला नक्की दाखवेल. चला मग निघूया आता. Like a subtle thrill, shadows dance on the windowsill. Concrete dreams in the glow collide. Breathe it in, let the waves decide. Street lights flicker, a Morse code plea. Whispers rise from the cracks in the street. Loose lit poets on cobbled ground. Every word a kaleidoscope sound. We're chasing हाय गाईज, मित्रांनो, आता आम्ही मिसिंग लिंक वरून जाणार आहे. तर तुम्हाला मी मिसिंग लिंकचा पण व्ह्यू दाखवेल. फर्स्ट टाइमच चाललोय मिसिंग लिंकने कार घेऊन. ॲक्च्युली आम्ही चाललोय बहिणीकडे पुण्याला. असंच जरा विकेंड होता म्हणून तर बोललो आज आपण मिसिंग लिंक वरून जाऊया. खूप जण गेले, खूप जणांचे व्ह्यूज बघितले, चांगला आहे. आपण पण जाऊया. मी तुम्हाला पण दाखवतो मिसिंग लिंक वरती. जर शक्य झालं गाडी थांबून व्हिडिओ काढायला, जर पॉसिबल असेल तर काढू. पण पोलीसवाले काढून देत नाहीत व्हिडिओ. जे आधी गेलेत त्यांनी सांगितलं. बघू आता आपण, जर पॉसिबल झालंच तर आपण काढू व्हिडिओ. चला, तर मी आता ड्राईव्ह करतोय. ड्राईव्ह करताना जास्त बोलू नाही शकत. मिसिंग लिंक आल्यावरती तुम्हाला मी तिकडचा व्ह्यू कॅप्चर करून दाखवतो. Time feels right, the world's not wrong. Glass hearts tick to the beat they keep. The night lights in the city, spinning wild dreams out of pity. Every heart beats a brand new song. Time feels right, the world's not wrong. Neon hums like a subtle thrill. आता पोहोचलो आम्ही खालापूर टोल नाका. पहिला टोल लागला पुण्याला जातानाचा. फर्स्ट टोल आहे, पुण्याला जातानाचा टोल लागला. हा आहे खालापूरचा टोल. नंतर पुढे लागेल मिसिंग लिंक. हाय गाईज, आता आम्ही मिसिंग लिंकला एंटर झालो आहे. आता पुढे मिसिंग लिंक लागेल. तर तुम्हाला त्याच्या आधीपासूनचा व्ह्यू दाखवतो मी मिसिंग लिंकचा. असं वाटतंय गाडी एअरपोर्टवरती चालवतोय. तुम्ही रोड बघा कसा वाटतोय. एक नंबर रोड वाटतोय. असं वाटतं की गाड्या एअरपोर्ट वरती चालल्यात. वाटतोय रोड एक नंबर. आणि आता पुढे आम्हाला या टनल लागेल. जसा टनल आम्ही क्रॉस करू त्याच्यानंतर एक ऑसम नजारा बघायला भेटेल. आणि इथे मित्रांनो 80चं स्पीड लिमिट आहे. जर कधी गाडी घेऊन आला तर तुम्ही
आपल्या लेफ्ट साईडला साइन बोर्ड आहेत जे की RTO ने प्रोव्हाइड केलेले आहेत. आता आम्हाला तो मिसिंग लिंकचा टनल लागत आहे. आम्ही 1 मे पासून ट्राय करतो येऊया पण आता आम्हाला योग लागला यायचा इथे. आणि ह्या मिसिंग लिंकच्या टनलमध्ये आता आम्ही एंटर्ड झालो आहे. वाह बघा काय मस्त वाटतंय. एवढ्या लाईट्स आहेत म्हणजे ना इथे गाडीची लाईट जरी बंद केली ना तरी काय प्रॉब्लेम नाही. आतमध्ये कनेक्टिंग छोटे छोटे असे बोगदे बनवलेत जे की टनल आहेत पलीकडच्या साईडला जाण्यासाठी किंवा एखादा इन्सिडेंट काय झालाच तर एक कनेक्टिंग रोड असावा त्यासाठी. हा पूर्ण 1 किलोमीटरचा बोगदा आहे जो की टनल आहे. 80चं स्पीड लिमिट आहे इथे. सही वाटतं एकदम आतमध्ये म्हणजे बोलतात ना ड्राईव्ह करायला ना मस्त मजा येते. सगळे आपल्या समोरच्या गाड्या चालल्यात सगळे या टनलची मजा घेत निघालेत. आणि आता तुम्हाला पुढे या टनलच्या नंतर मिसिंग लिंकचा फ्लायओव्हर दिसेल तुम्हाला. इथे गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि हा बघा मिसिंग लिंकचा फ्लायओव्हर. थोडी गाडी मी स्लो करतो पण इथे पोलीसवाले उभे आहेतच. काय ऑप्शन नाही मित्रांनो. काय करू आता मी तरी. हे पोलीसवाले आहेत इथे उभे. इथे आपल्याला थांबायला अलाउडच नाहीये. तरी एकदा बघू इफ पॉसिबल झालं तर आपण थांबूया इथे. मस्त व्ह्यू वाटतोय मिसिंग लिंकचा. फक्त असं नको व्हायला की पोलीसवाले आले पाहिजे तिथे. मी थोडी गाडी स्लो करून दाखवतो. थांबायला नको आहे मिसिंग लिंक मध्ये कारण की पोलिसांच्या गाड्या लगेच येतील. नाही इथे कॅमेरे लावलेत त्यामुळे गाडी थांबू शकतच नाही. फ्लायर वरतीच कॅमेरे आहेत. सही एकदम असा बोलतात ना बाहेर आल्यासारखं वाटतं कुठे. असं बोलतात ना आउट ऑफ इंडिया कंट्रीमध्ये कुठेतरी फिरतोय. सही एक नंबर. आणि आता हा जो आम्हाला अजून एक टनल लागला आहे तो हा एक्झिट आहे मिसिंग लिंकचा. हा तो मधला ब्रिज होता आणि ज्या टनलमधून आपण चाललोय त्याच्यावरती डॅम आहे. लोणावळ्याचा डॅम आहे. आता मला नाव आठवत नाहीये त्या डॅमचं काय. हा टनल खूप मोठा आहे. ह्याच्यावरती पूर्ण डॅम आहे. जवळपास आपण कितीतरी फूट खालती आहे त्या डॅम. याच्यावरती डॅम आहे टनलच्या वरती आणि त्याच्या खालती हा जो टनल काढलेला आहे. हा पूर्ण 9 किलोमीटरचा बोगदा आहे. पूर्ण 9 किलोमीटर पर्यंतचा बोगदा. जेवढा शक्य होईल तेवढा मी दाखवतो तुम्हाला कारण की गाडीकडे थांबू शकत नाही. कॅमेरे आहेत आतमध्ये पण सेंटरलाच कॅमेरे लावलेत. एक बोलतात ना 100 मीटर वरती असे कॅमेरे दिसतील तुम्हाला मिडल लेनने जेव्हा तुम्ही चालाल ना त्यावेळेस. एक सेफ्टीसाठी कॅमेरा लावले. आतमध्ये जर काय इन्सिडेंट झाला तर कॅमेरामध्ये कॅप्चर होऊन लगेच आपले सर्व्हायलन्स वाले पोलीसवाले जर लगेच पटकन येऊ शकतात एक हेल्प करायला. एक अत्यावश्यक सेवा. खूप भारी वाटतंय. मस्त वाटतं इकडे या मिसिंग लिंक मध्ये. खरंच तुम्ही कधी आलाच तर इकडून प्रवास करा. इथे घाबरण्यासारखं काहीच नाही. आतमध्ये सगळ्या सोयी आहेत आतमध्ये. जर तुम्हाला काही इमर्जन्सी असेल कॅमेरे वगैरे लावलेले आहेत. SOSच्या गोष्टी आहेत. इथे राईट साईडला कनेक्टिंग रोड आहेत आतमध्ये जाण्यासाठी. हे बघा असे राईट साईडला कनेक्टिंग रोड आहेत. जर काय इमर्जन्सी असेल किंवा पलीकडे जायचं असेल. दोन्ही टनेल आतमध्ये. हा एक टनेल आहे आणि आपल्या राईट साईडला म्हणजे आता टुवर्ड्स मी पुण्याला चाललोय तर टुवर्ड्स पुण्याला जाताना आणि टुवर्ड्स मुंबईला येताना असे 2 टनेल आहेत.
त्या दोन्ही टनेलला जॉईन करण्यासाठी म्हणजे या लोकांनी एक आतमध्ये कनेक्टिंग रोड बनवला आहे. एक बोलतात ना, एक चांगलं एकदम चांगलं हे करून एक चांगली सोय बनवली आहे. मस्त एकदम छान बनवलं आतमध्ये. हाय मित्रांनो, बघा तुम्हाला कसं वाटतं हा टनेल. तुम्ही कधी आलात तर नक्की या टनेलने प्रवास करा. मी पण फर्स्ट टाइम ड्राईव्ह करून चाललोय इकडे. या टनेलमध्ये पण जसा की आपला नॅशनल हायवेला जो स्पीड लिमिट असतो पर्टिक्युलर बोलतात एक टर्न्सवरती किंवा एखाद्या आपले जागेवरती, तर 80चा स्पीड लिमिट आहे. इथे पण 80चा स्पीड लिमिट आहे टनलमध्ये. ज्यावेळेस तुम्ही 80चा स्पीड लिमिट क्रॉस कराल किंवा 80च्या स्पीड लिमिटच्या वरती जाईल तुमची गाडी, तर तुमची पोचपावती तुम्हाला नक्कीच भेटेल तुमच्या मोबाईलवरती, रजिस्टर मोबाईलवरती गाडीच्या. तुम्ही पण मजा घ्यायला मित्रांनो. माझ्यासोबत माझे दोन्ही मेवणे मजा घेत आहेत मागे बसून. तो साहिल थोडा लाजाळू आहे, पण तो दिसतो तसा नाही आहे, मस्तीखोर आहे खूप. आता आपल्या पुढे टनेलचे एक्झिट येतोय. हॉर्न वाजवलं ते आवाज आतमध्ये घुमतो असा टनेलमध्ये. आणि आपला हा टनेलचा एक्झिट. मित्रांनो सॉरी त्या बाबतीमध्ये की मला तिथे मिसिंग लिंकवरती उभं राहून मला काय व्हिडिओ शूट पण नाही करता आला आणि मला फोटोज पण नाही काढता आले, कारण की सेफ्टीच्या उद्देशाने अलाउड नाही केलं तिथे. कारण की आम्ही ज्यावेळेस आम्ही मिसिंग लिंकवरती पोहोचलो तर लेफ्ट साईडला ऑलरेडी पोलीसवाले उभे होते तिथे. हाय मित्रांनो, आता आम्ही थांबलोय टोल नाक्याला. म्हणजे टोल नाक्याच्या पुढे जसं की आपला तळेगावचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर आहे ना, पुढे एक फूड मॉल लागतो. त्या फूड मॉलला थांबलो आहे आम्ही. आणि त्या फूड मॉलची खासियत म्हणजे तुम्हाला एक सांगतो, त्या फूड मॉलच्या इथे ना सगळंच काही जवळ आहे. हा समोर पेट्रोल पंप आहे बरोबर, खाण्याची पण इथेच जवळच सोय आहे. हा पेट्रोल पंप आहे, इथे खाण्याची सोय आहे. सेकंड थिंग म्हणजे बघा इथे चार्जिंग स्टेशन पण आहे. ज्यांच्या पण इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांना इथे चार्जिंग करण्याची सोय पण दिलेली आहे इथे पेट्रोल गाड्यांसाठी. आणि इकडे फूड मॉल आहे, तुम्हाला दाखवतो फूड मॉल मी. इथे मॅगडी पण आहे. आणि हे बघा, हे वाजलेत की त्यांना आता कॉफी पितात, म्हणजे लोक रात्रभर झोपणार नाहीत. आणि हा बघा, हा फूड मॉल आहे. इथे मॅगडी पण आहे, मॅकडॉनल्ड पण आहे इथे. हे बघा आतमध्ये इथे मॅगडी पण आहे. इथे परत उडपी रेस्टॉरंट आहे, साऊथ इंडियन. इथे फूड पण भेटतं. कधी आलाच तर मित्रांनो नक्की तुम्ही इकडे थांबा. म्हणजे इथे असं काय नाही असं नाहीच आहे. इथे एक पूर्ण फॅमिली जरी आली तुमची इथे फिरायला तरी काय टेन्शन नाही. म्हणजे कसं, आता ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक गाड्या असतात त्याला चार्जिंग व्हायला टाईम लागतो. मग कुठे खाण्यापिण्याची सोय कुठे शोधत बसणार, तर इथे खाण्याची सोय पण आहे. इथे वॉशरूम पण चांगले नीट आणि क्लीन आहेत. टाईमपास होणार इथे, जसं की गाडी चार्जिंग असतोपर्यंत तुमचा जे इलेक्ट्रिक गाड्या त्यांचा टाईमपास सहज होणार इथे. पार्किंगची व्यवस्थित सोय आहे. तळेगावचा जसा टोल क्रॉस कराल त्याच्यानंतर फर्स्ट फूड मॉल लागेल, तिकडेच थांबा. म्हणजे एक मोठा फूड मॉल आहे, त्याच्या बाजूला अजून एक छोटा फूड मॉल आहे. तिथे तो जो मोठा फूड मॉल आहे तिकडे सगळे आपल्या गाड्या उभे राहतात, मोठे मोठे ट्रॅव्हल्स आणि जे आपल्या एस टी महामंडळाच्या गाड्या आहेत त्या सगळ्या उभ्या राहतात. आणि त्याच्या पुढच्या फूड मॉलवरती आपल्या सगळ्या जे पर्सनल कार्स असतात, पर्सनल व्हेकल जसे की कार्स वगैरे त्या सगळ्या उभ्या राहतात. हे बघा, हे लोक कॉफी पितात. हे कॉफी पिण्याचं टायमिंग नाही आहे. आणि हा दीपक आहे, जिम करतो. आणि हा साहिल आहे. साहिल कॉफी नाही पिते तू, तुला काय बोलायचं आहे, तुला कसं वाटतं आमच्यासोबत फिरून? तुला जरा सांग, जरा तुझे 2 शब्द आम्हाला पण ऐकायला आवडतील. एकदम मस्त.
जरा दोन कॅमेरा शब्द. जरा लाजाळू आहे काय माहिती, दोन वाचलंय शब्द. भरपूर आहे. आणि हे बघा हिला जेवढं देईल तेवढं कमीच आहे. आता फ्रेंच फ्राईज खाऊन आली, आता त्याच्यानंतर परत कॉफी पिते. आता परत आम्ही काहीतरी परत खायला गेलो ते पण खायला, म्हणजे बोलतात ना जेवली नाहीये. हां जेवली नाही. मला सांगा आता जेवल्या न जेवता कोण कॉफी पितं का? हां दीपक तर चल ठीक आहे. आता म्हणजे बोलतात ना त्याने स्प्राउट्स खाल्ले होते त्याच्यानंतर कॉफी पितोय, म्हणजे हेल्थ कॉन्शियस आहे, म्हणजे बरोबर स्वतःची तब्येत वगैरे सांभाळून आहे. मित्रांनो असाच टाइमपास चाललाय. वाजले बघा किती, तिकडे घरी वाट बघतायत आमची. स्नेहल आहे माझी बहीण वाट बघते, भाची वाट बघते, ती पण झोपली नाही आहे. तुम्हाला होते दाखवतो तिला उद्याच्या व्लॉगमध्ये घेतो, आणि ती माझ्या फर्स्ट व्लॉगमध्येच येणार आहे. मस्त. आता आम्ही इथून दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे आपला, दगडूशेठ हलवाई गणपती आहे जो की आपल्या पुण्यामध्ये. आम्ही पहिलं तिकडे व्हिजिट देणार आहे, पण 11 वाजता बंद होतो, त्यामुळे ते आम्हाला काय आतमध्ये जाऊन दर्शन नाही भेटणार. मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहे, आणि बाहेरून तुम्हाला तिकडचं सगळं काही दाखवू आम्ही तुम्हाला. आणि ऐका, मग तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. इथे माझ्यासमोर बी कॅफे पण आहे, हे बघा इथे बी कॅफे पण आहे माझ्यासमोर. आणि सेकंड गोष्ट म्हणजे इथे एक ना छोटंसं कॉफी शॉप पण आहे आणि ज्यूस सेंटर पण आहे या दादाचं. मी जस्ट विचारलं त्या दादाला की हे ज्यूस सेंटर कधीपर्यंत चालू असतं, तर तो बोलतो 24/7. हे बघा ह्या दादाचं शॉप आहे. दादा बोला. हे कधी 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 चालू असतं हे? आपला 24 तास आहेत. 24 तास चालू असतं. 24 तास चालू दादाचं असतं. म्हणणं आहे की 24 तास चालू असतं. त्याचं शॉप आहे आणि त्याचे इथे बघा या गोष्टी सगळ्या. आपल्याकडे कॉफी, चहा, कॉफी, ज्यूस वगैरे सगळे भेटते 24 तास. आपला चहा नाही, चहामध्ये आपला 4-5 काय प्रकारची चहा आहेत. कोणत्या आपला कोणत्या बासुंदी प्रकारचे चहा अँड जागरी चहा आणि आपला स्पेशल असते सगळं. आहे? आणि अजून काय काय आहे? अजून ज्यूस वगैरे आहेत, कॅफी वगैरे आहेत. आपल्या कॅफीमध्ये काय काय भेटतं ना आपल्याकडे आहे सगळं. Woke up late, missed the morning glaze. But the sun. बघा ही भुक्कड आहे, आता परत कॉफी घेऊन बसली आहे. पहिली कॉफी पिली, ही दुसरी कॉफी चालू आहे. आता काय बोलायचं. हो माय गॉड, हे अनबिलिव्हेबल अनब्रेकेबल झाली कॉफी ही. म्हणजे जे चेन स्मोकर कसे असतात, एक सिगरेट टाकली की लगे दुसरी सिगरेट, तसं हिचं कॉफीचं आहे. एक कॉफी पिली की लगे दुसरी कॉफी. तर नक्की आलाच तर कधी इकडे या साईडला, तर या मॉलला तुम्ही नक्कीच थांबा. चला तर मग आता पुढच्या जर्नीसाठी स्टार्ट. आम्हाला जायचं आहे घरी, त्याच्या आधी आम्ही दगडूशेठ गणपतीला जाणार आहे, बाहेरूनच दर्शन करणार आहे. उद्या बघू कुठे जायचं तर. थँक्स. आपला मित्र झाला इथे. चल बाय. पुढची जर्नी चालू करूया. जरा एक थोडा टाइमपास झाला, ड्राईव्ह करून आलो, थोडासा टाइमपास झाला. मिसिंग लिंक पण तुम्ही बघितला, मस्त मजा आली. कधी मिसिंग लिंकला व्हिजिट द्या, मस्तपैकी ड्राईव्ह करा, खूप मस्त वाटतं. आता फक्त पावसाळ्याची वाट बघतोय, पावसाळ्यामध्ये येण्याचा टाइम बघतोय. पावसाळ्यात पण मी एकदा येणार आहे इकडे मिसिंग लिंकला, आणि तिकडचं पण तुम्हाला त्यावेळेस पावसाळ्यामध्ये तिकडचा व्ह्यू कसा आहे ते सगळं काही तुम्हाला दाखवतो. चला तर आता मग आम्ही निघतोय.
हे आहे गणपती मंदिर दगडूशेठ हलवाई. आता वाजलेत 12 वाजून गेलेत तरी पण बघा इथे अजून रहदारी किती चालू आहे. सगळे भाविक लोक इथे रात्री पण पाया पडायला येतात. अकरा वाजता मंदिर बंद होतं इथे ॲक्च्युली. संध्याकाळी आम्हाला यायला इथे ते उशीर झाला. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल दिवसा तर गर्दी असतेच असते, तर काय प्रश्नच नाही. पण आता वाजलेत बघा किती. तुम्हाला मी टाइम दाखवतो. 12:08 झालेत. 12:08 म्हणजे 12 वाजून गेले तरी एवढीच गर्दी आहे अजून पण इकडे. त्यांना रात्र झाली आहे पण रात्री पण केवढी गर्दी आहे. हा म्हणजे बोलतात ना पुण्यामधला खूप फेमस आणि खूप म्हणजे मानाचा आणि मोठा गणपती आहे हा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती खूप छान आहे. 11 वाजता ॲक्च्युली बंद करतात गेट. आम्हाला पोचायला लेट झाला. मगाशी आम्ही तिकडे होतो. आम्ही बाहेरून जसा जमला तसा आम्ही काढला व्हिडिओ. बाहेरचं पण तुम्हाला सगळं काय दाखवलं. चला तर आता मग घरी जाऊया. घरातले पण वाट बघतात. खूप वेळ झाला आम्हाला. इथेच होतो. आता आम्ही बघितला दगडूशेठ हलवाईचा गणपती बघितला. आता आम्ही गर्दी तर डेली तर असतेच इथे असं बघायला गेलं तर, पण आज रात्री पण गर्दी बघा केवढी होती. तुम्हाला तर दाखवलीच आता मी गर्दी. सगळे भाविक थांबून थांबून दर्शन घेत होते इथे पूर्ण गणपतीचं. दिवसा तर माहिती किती ट्रॅफिक होत असेल. आता आम्ही निघालो घरी. वाजले आता 12 वाजून गेले आहेत. तर आता आम्ही चाललोय घरी. घरचे पण वाट बघतायत. भाची पण झोपली आहे की नाही काय माहीत. बहिणीकडे आलेलो. आता उद्या जाणार आहे आता आम्ही फिरायला. बघू आता उद्या कुठे जायचं उद्या तुम्हाला मॉर्निंगला सांगेन मी. दगडूशेठ हलवाईच्या गणपती आमचं दर्शन झाल्यानंतर म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं. आता आम्ही पोचलोय घरी बहिणीकडे पुण्याला. माझी बहीण पिंपळे गुरवला राहते. तिकडे पोचलो आता आम्ही. आता घरी जाऊन मस्त आता आराम करणं, झोपणं आणि उद्याचा बघू काय प्लॅन आहे, काय डिसाईड केलं आहे या लोकांनी. तिकडे उद्या जाणार आम्ही फिरायला. तर उद्या मस्त एक एन्जॉय करणार आहे. तर तुम्हाला मी उद्या माझा नेक्स्ट ब्लॉगमध्ये पूर्णपणे सगळं काही दाखवेन तुम्हाला मी. हे बघा ते गाडी आहे. अशी आपली गाडी व्यवस्थित पार्क केली इकडे मस्तपैकी. आणि त्यांचं काहीतरी महत्त्वाचं डिस्कशन चालू आहे. काय चालू आहे काय माहीत नाही. खूप सिरियस डिस्कशन चालू आहे दोघांचं. काय माहीत नाही. हे माझ्या बहिणीचं ते घर आहे. आपण गाडी इकडे पार्क केली आहे. तर साहिल पहिल्यांदा आला आहे इकडे. जरा उजेडामध्ये अंधार असल्यामुळे काय आपले चेहरे दिसत नाही. आपण आधी खूप गोरे हो बरोबर ना. तर तू पहिल्यांदाच आला इकडे आमच्या इकडे. तर बघू आता साहिलला कसं वाटतंय. आणि हा माझा मेहुणा आहे दीपक. हा पण पहिल्यांदाच आला. आता उद्या आम्ही जाणार आहे फिरायला. अजून काही डिसाईड नाही त्यांनी कुठे घेऊन जाणार तेच नाही माहीत. बघू आता उद्या कुठे जायचं आहे.
चला आता मग जाऊया आता घरी. काय पूर्ण बघा अंधार अंधारच आहे.